या सोलापूर मित्र मंडळाच्या वतीनं माझी सोलापूर विधान परिषद सदस्य आणि विधान परिषदेचा महाराष्ट्र राज्याचा सदस्य झाल्यामुळे या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी सत्कार आयोजित केला। त्याबद्दल मी सुरुवातीला सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि खास करून या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय लक्ष्मण भाऊ माझे एक सहकारी मित्र होते आणि त्यांची खरंच आम्हाला फार त्या भागामध्ये एवढी मदत व्हायची। मी सातत्यानं काय अडचण आली तर आम्ही भाऊला फोन वगैरे करायचो आणि त्याच पद्धतीनं आदरणीय माझे सहकारी बांधव शंकर भाऊ आपण सगळ्यांना या ठिकाणी सांभाळत आहे आणि आज या कार्यक्रमाला सुद्धा आपण उपस्थित राहिला आहे त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शंकर भाऊ माझे थोरले बंधू पुण्यामध्ये आले की त्यांच्याशिवाय बोलल्याशिवाय किंवा सातत्यानं मुंबईला त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही असे माझे सुनील भाऊ कांबळे आदरणीय आपल्या सगळ्यांच्याच मार्गदर्शक आपले त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रदेशाध्यक्ष असताना भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठं त्यांनी काम केलं आणि जसं बांधवांना आता बंधू मला जसं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी संधी दिली तसंच ताईंचंही काम बघून त्यांना विधान परिषदेची संधी दिली त्यावेळेस साक्षीदार मी आहे मी विधानसभेचा सदस्य त्यावेळेस त्या ठिकाणी होतो। उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य उपस्थित बाजार समिती सभापती गरड सर उपनगराध्यक्ष रोहित आदरणीय आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि जे पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये जे स्थायिक आहेत सर्वांना सातत्यानं मार्गदर्शन करतात। मलाही लहानपणापासून मार्गदर्शन केले असे आपले गडचिंचे उपस्थित मोरे सर सभापती दीपक रोंगे उपसभापती बाबा सुरेश साहेब आदरणीय ज्यांनी मला मराठा महासंघामध्ये सुरुवातीला शालेय जीवनामध्ये 4वी पासून 10वी पर्यंत मॉनिटर होतो 11वी 12वीला बीएस झालो आणि मला मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून असे आमचे दास शेळके साहेब त्या ठिकाणावर मला खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली। उपस्थित तुषार मुंडे साहेब नवानी गावटे नाना त्याचबरोबर उपस्थित अतुल पाटील दिनेश मोरे आमचे अजय करंडे सर उपस्थित नाना गावटे बाळासाहेब गावकर प्रशांत गोडके ओंकार एक शिंगे आमचे रावसाहेब निलगिरे श्रीधर कांबळे सर शाजी पुरोटे रमेश आरगडे कमलेश जगताप अमोल गव्हाणे श्रीकांत पदाले संदीप नागणे सुमित जगदाळे आतिश कांबे सुनील कदम सुनील दत्त भालके समाधान काटे उंबजे भोसले अण्णा पाकरे शिवाजी मांजरे सर्व समस्त या पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये राहणारे सर्व माझे बंधू भगिनी सर्व उपस्थित पदाधिकारी मोरे सर आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्हा मित्रमंडळाची या ठिकाणी स्थापना होत असताना आपण साहेब मोरे साहेब सर्वच उपस्थित सगळे संयोजक या सगळ्यांनी या ठिकाणी माझी निवड झाल्यामुळे हा सत्कार या ठिकाणी बांधून आयोजित केला। खरं पाहायला लागेल तर मी भाग्यवान आहे की सगळे आमदार ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत माझं कौतुक करण्याकरता। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं शंकर भाऊ ताई सुनील भाऊ मी सगळ्यांना सांगू इच्छितो की खरोखर मलाही वाटत नव्हतं मी माझ्या डोक्यातही नव्हतं की हा आजचा क्षण या ठिकाणी येईल। परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला सुरुवात केली आणि 2004ला माझे तसे मित्रत्वाचे संभाजी पाटील निलंगेकर आम्ही शैलेश पाटील आम्ही सगळेजण साहेबांबरोबर ज्यावेळेस काम करत होतो आणि त्यांचं काम पाहून आम्ही सातत्यानं साहेबांवर काम करण्याचा प्रयत्न केला परंतु सुधारणा तो योग येत नव्हता आणि 2016ला योग आला नाही आणि त्यावेळेस पासून साहेबांनी त्यावेळेस पण मी माझे आमदार होतो फक्त साहेबांवर काम करताना सांगितलं की साहेब इथली जागा वेगळीकडे आहे मला काय जागा सोडत नसते मला फक्त हा पक्ष उभारायची तुम्ही परवानगी द्या। साहेब म्हणजे ठीक आहे तुमच्या मर्जीप्रमाणे आणि त्यांच्या आशीर्वादानं त्यांनी अपक्ष आमदारही झालो आणि सगळ्यांची भावना असते भाऊ की सत्तेकडे अपक्ष आमदारांनी जावं परंतु या भल्या माणसाने मला खरोखर मनापासून आनंद होतो। मी गाडीत सुद्धा सांगितलं एवढी मदत केली की मी कधी विसरू शकत नाही
आणि मी विरोधी पक्षनेते होत असताना साहेबाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि त्याचंच फळ म्हणून आज हा तालुका हिरवागार दिसण्याचं काय कारण नाही. माझ्या प्रामाणिकपणाचं फळ आज साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतंय. आज या ठिकाणी सर्व बार्शीकरांना, सोलापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व बंधू भगिनींना सर्वांना मी सांगू इच्छितो बांधवांनो की आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की मी विद्यार्थी दशकापासून या ठिकाणी कॉलेजच्या जीवनामध्ये किंवा सामाजिक कार्यकर्ता मराठा महासंघाच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख म्हणून काम सुरुवातीला केलं आदरणीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने. आणि हे सगळं काम करत असताना आदरणीय मुंडे साहेबांनी पण आपल्याला त्यावेळेस सहकार्य केलं. त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य केलं आणि फडणवीस साहेबांनी, चंद्रकांत या सगळ्याच मंडळीने आपल्याला सहकार्य केलं बांधवांना आपल्या सगळ्यालाच नाही. आणि एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख होती. आपण सगळेजण पाहताय की काम करण्याची पद्धत आज आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असं आपण शहरामध्ये तालुक्यामध्ये काम केलं. हो, मी आपल्याला सगळ्याला सांगू इच्छितो की सगळेजण म्हणत होते की राजभवन उलट्या प्रवाहामध्ये कशी काय उडी मारली, आता तालुक्याचं फार मोठं नुकसान होणार. परंतु योगायोगाने आपण पण आमदार त्यावेळेस झाला आणि योगायोगाने सरकार बदललं आणि दोघच मंत्री होते आपले, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांकडे जलसंपदा खातं होतं. जो आता सगळा विषय जो झाला आमच्या कोरपाळ्याच्या माळावरचा किंवा बार्शीचा जी माळरा नाही, एवढी प्रामाणिक भावना होती त्या ठिकाणी. सगळं मी 2004 ते 9 पर्यंत उपसा सिंचन योजनेवरती काम करण्याचा प्रयत्न केला. 19 पासून त्याची फाईल मी घेऊन फिरत होतो, परंतु मला फिरवा फिरवीत होते आणि तिथं अडचण आणायची. परंतु साहेब मंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले आणि 5व्या दिवशी 700 कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि आमच्या बार्शीचं भाग्य उठलं. आणि तो आनंद 3.5 वर्षानंतर हा आमच्या बार्शी तालुक्यामध्ये मिळून आला. कारण गोवाची ही सगळी मंडळी दिसतात. ते मी आवर्जून तुम्हाला तिन्ही नेते मंडळीला सांगू इच्छितो की कुणीही आपलं गाव, जन्मभूमी सोडून कुठेही जाऊ शकत नसतं. आमच्या बार्शी तालुक्यामध्ये एक शोकांकिता होती की पिण्याचं पाणी सुद्धा त्या ठिकाणी काही गावांना मिळत नव्हतं. 72चा तर दुष्काळ असा होता की सलग 2 वर्ष दुष्काळ पडला होता. माझं जन्मतारीख 70 आणि 2 वर्षाचा असेल. आजोबाची, आई वडील सगळेजण त्या ठिकाणी गोरगरीब वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये राहत होता. राळं त्या ठिकाणी खायला देऊन किंवा सुकडी खाऊन, बरबडा खाऊन लोक त्या ठिकाणी बहु जगत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांच्या आई वडिलांनी असेल किंवा तरुणपणामध्ये सगळी, लहानपणामध्ये कोण 12 वर्षाचा असेल, कोण 15 वर्षाचा असेल, या ठिकाणी पिंपरी चिंचवड, पुणे, इचलकरंजी, ठाणे या भागामध्ये, काही नाशिकमध्ये सगळा बार्शीकर किंवा बहुतांशी सोलापूर जिल्हा मराठवाड्यातला फार मोठा वर्ग या ठिकाणी जगण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आहे. परंतु मला सगळ्यांबद्दल एक अभिमान वाटतोय. मी सगळ्यांबरोबर चर्चा करतोय. प्रत्येक जण दुष्काळी आवर्षण प्रवर्षण तालुक्यातला असल्यामुळं कष्ट काय असतं ते सगळ्यांना त्याची जाणीव आहे. आणि आज या ठिकाणी मोठ्या ताकदीचा हा बार्शीकर आणि सोलापूरकर या ठिकाणी झाला याचा मला फार कार्यक्रम आहे. आणि मला भाऊला सांगितलं की भाऊ 30,000 बंधू भगिनी आज या पुणे जिल्ह्यामध्ये पिंपरी चिंचवड या सगळ्या भागामध्ये 30,000. आता ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस मी कमीत कमी 12 ते 14-15 हजार जणांना, 12 ते 15 हजारांना लिहिण्याची व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी सगळेजण मिळून करत असतो. अपाट प्रेम या ठिकाणी जर राहिले. आता आपला मुद्दा बघा होता या मुळे काय होईल, काहीतरी कारण या ठिकाणी हो मी खरं सांगतो की दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये आलेले बंधू भगिनी आज मनापासून आनंद होतो की प्रगती पथावरती आहे. आज बार्शी तालुक्यामध्ये पण जवळपास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दिवाळीच्या 1-2 महिन्यानंतर कावडीच्या तळ्यात पाणी पडल्यानंतर 50,000 एकर जमीन आपली सर्वोच्च साठवण तलाव आणि किती आणि याच्यातून बांधून आपल्याला बागायत होते. सगळ्या गावागावाला पाणी आपण आता दिवाळी झाली की काही शेलगाव असेल, कासरवाडी असेल, दर्शिंगी असेल, कवे असेल या संपूर्ण भागामध्ये तावडी वगैरे पाणी आपलं सगळीकडे, आरंगाव वगैरे या भागामध्ये सगळीकडे जाणार आहे. त्याच्यानंतरचा तिसरा टप्पा आपण आपलं पाणी 0.71 TMC पाणी शिल्लक राहिलेलं सगळ्याला माहिती असावं मी सांगतो. ह्याच्याकरता पण फार मोठा वशिला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे लावलेला आहे. पुढच्याच आठवड्यामध्ये बहुतेक बुधवारी विखे पाटील साहेबाला त्यांनी सांगितलं की विखे पाटील साहेब बैठक घ्या आणि राजाभाऊ म्हणतो ती पाण्यावरती छान काम करतो, राजाभाऊला काही करून मदत करा आणि आपला तिसरा टप्पा पण
सर्वेक्षणाचे आदेश त्या ठिकाणी होतील आणि ढाळे पिंपळगावच्या धरणामध्ये सुद्धा आपण बांधवानो त्या तावडीच्या तळ्यातून पाणी टाकतो, भोगावतीमध्ये पाणी आणतो. आणखीनही आपल्याला साठवण तलाव मोठ्या प्रमाणावर मिळणार आहेत. भाऊ मी अभिमानाने सांगतो की एवढं आम्ही स्वप्न पाहिलं होतं की आम्हाला सुद्धा स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की पाणी पिण्याला पाणी नाही. एक जानेवारी फेब्रुवारी आला की टँकर, आणि अशा ह्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा जर प्रश्न साहेबांनी सोडवलाच 396 कोटी रुपये बार्शी नगरपालिकेला दिले. त्याचे काम आता युद्ध पातळीवरती चालू आहे आणि साधारण 1 वर्षाच्या आत ती पाईपलाईन होईल, पूर्ण होईल. 6 कोटी लिटर आम्हाला रोज पाणी शहराला मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. 50,000 एकर आता जमीन आमची दिवाळी झाल्याबरोबर 2 महिन्यात ओलिताखाली येते आणि त्याच्यानंतर सुद्धा 50,000 एकर जमिनीचं आमचं नवीन टार्गेट आहे. म्हणजे 1,00,000 एकर जमीन आम्ही येणाऱ्या 4 ते 5 वर्षाच्या जोडतो. या आम्हाला अत्यंत आमच्यासारख्या दुष्काळी भागातल्या सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना किंवा ही दुष्काळामध्ये ज्या अडचणीमुळे या ठिकाणी आलेले आहेत त्यांना ही अभिमानाची गोष्ट होणार. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्व पुणेकरांना किंवा भाऊ सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये जी गर्दी आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये व्हायला लागली ती गर्दी सुद्धा थांबवण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. कारण आज जे आम्ही 25 वर्षापासून ऐकत होतो की कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना, आज हे गडचिन साहेबाला पण माहित आहे, पेपरला बऱ्याच बातम्या 25 वर्षापासून. मी तसं राजकारणात 42 वर्ष झालं, वयाच्या 15 वर्षापासून आहे, परंतु मी लहानपणापासून या बातम्या ऐकत होतो कृष्णा भीमा स्थिरीकरण. त्यावेळेस काहीतरी 2,000 कोटीचं त्याचं अंदाजपत्र होतं. आज त्याची 17,000 कोटी बांधवांची किंमत झाली आहे. आणि जे कृष्णेमध्ये पाणी वाहून जाणार आहे सगळं, आता जे आपण पाहतो की पूर आलेला आहे सांगली त्या भागामध्ये सातत्यानं पूर परिस्थिती निर्माण होते किंवा चंद्रभागेतनं आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे वाहून जाणारं पाणी एकच माणूस धाडस करू शकतो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्हाला मी सांगतो की एवढी महत्वाकांक्षी योजना जागतिक बँकेकडनं 17,000 कोटीची मंजुरी त्या ठिकाणी घेतली आणि कमीत कमी 40 ते 50 TMC पाणी आज उजनीच्या धरणामध्ये येणाऱ्या 4 ते 5 वर्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्या फील्डवर मी स्वतः काम करतो आणि स्वतः माझं सातत्याने त्या गोष्टीवरती पाठपुरावा. 125 किलोमीटरचा बोगदा आणि त्या बोगद्यातून पाणी त्या उजनीच्या धरणामध्ये येते बांधवांनो, आणि ते पाणी आपल्या सोलापूर जिल्ह्याला पूर्ण आणि धाराशिव जिल्ह्याला त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं पाणी आल्यानंतर आपण शेतकरी काय करू शकतो हा चमत्कार आपण त्या दिवशी पाहिलेला आहे. किंवा प्रत्येक आता आपल्या भागामध्ये सगळ्या वरची जी गावं पश्चिम भागातले सगळ्या भागातले तलावावर दुष्काळी परिस्थिती आहे. आमच्या इथं पाऊस पडला नाही, पेरण्या पण नव्हतं, काही नाही तिकडे. आणि इकडे पुण्याला तुमच्याकडला पाऊस तुम्ही अत्यंत काय नाही, इथं पण सगळ्यांना सांभाळतो आणि इकडलं पाणी आमच्या उजनीला पाठवत आहोत. त्याच्यामुळे आमची ताण भागू लागलेली आहे. आणि एवढं पाणी त्या ठिकाणी आलं, पुण्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि उजनी भरलं, उजनी वाहू लागलं आणि त्याच्यामुळे आमच्याकडे ते पाणी आलं. आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आज आम्ही सगळी तळी भरून घेतली, सगळ्या वाड्याला पाणी, आमच्या बांधाऱ्याला पाणी. आणि पश्चिम भागामध्ये पूर्ण परिस्थिती आमची पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यासारखी निर्माण झाली आणि भविष्य काळामध्ये त्या सगळ्याच गोष्टी घडणार आहेत. आणि आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये 75 ते 80% आपला तालुका एक हरित तालुका होईल असा माझा आत्मविश्वास आहे. MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला एक MIDC बांधवणं चालू केलेली आहे, सगळ्यालाच माहित आहे गाताच्या वाडीची. आणखीन आपण नव्यानं 3 MIDC येणाऱ्या 6 महिन्याच्या आत त्याच्या मंजुऱ्या आपण घेतोय की एक वैरागला, एक उपळाईला आणि एक जामगावला, 3ही जागा आपण फायनल केलेल्या आहेत. उद्योग क्षेत्र पण वाढवतोय, पाण्याचं क्षेत्रही वाढवतोय. अशा पद्धतीनं आपण बार्शी तालुक्याचं चांगल्या पद्धतीनं अर्थकारण त्या ठिकाणी करण्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चालू आहे. आपण सगळेजण पाहता की एक दिवस सुद्धा खाडं नाही, रोजच्या रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळं तुम्ही आता सोशल मीडिया रोज कोणत्या ना कोणत्या माध्यमातून, कामाच्या माध्यमातून, रस्ते असतील, गटारी असतील, दिवाबत्ती असेल, नगरपालिका आहे, ग्रामीण भाग असेल, सगळे शहराला जोडणारे रस्ते असतील, बागा असतील, खेळाचे मैदान असतील, सगळ्या स्तरावरती आपण मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकतो. मोठा 5,000 कोटीपर्यंतचा निधी आज आपल्याला साहेबांनी दिला. घरकुल असतील, जवळपास 6,000 घरं आपण शहरामध्ये दिली आणि 20,000हून अधिक घरं आज आपण ग्रामीण भागामध्ये देऊ शकतो. 25 वर्ष झालं पंचायत समिती आज माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कार्यरत आहे. नगरपालिका सुद्धा 20 वर्ष झालं त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी. ग्रामपंचायती सुद्धा 128 मधले 102 ग्रामपंचायती त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडे आहेत निवड आणि 135 सोसायट्यापैकी 110 सोसायट्या आज भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या थोडं काही तर गडबड झाली विधानसभेला
परंतु त्याची कसार परत सगळ्यांनीच काढली, सगळ्यांना हळहळ नाही. आज बाजार समितीला सुद्धा 18 पैकी 18 रिझल्ट लागला. नगरपालिकेला सुद्धा 46 मतांना नगराध्यक्षाला सत्ता त्या ठिकाणी आली. जिल्हा परिषदला तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सगळे पक्ष एका बाजूला होते आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकटा चलोरी परिस्थिती आपली त्या ठिकाणी झाली. कुणी आपल्याबरोबर युती करायला तयार नाही. जागा देतो म्हणलं तरी आपल्याला डवचाडवची केली. परंतु 6 पैकी 6 जिल्हा परिषद आणि 12 पैकी 12 पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती आपण त्या ठिकाणी निवडून आणलं आणि 4 सीट 10,000 मतांनी, एक 7,500 आणि एक 5,500 महाराष्ट्रामध्ये सगळ्यात 1 नंबरचं रिझल्ट. आणि मलाही माहित नव्हतं की अध्यक्षपदाच्या वेळेस आम्ही बसलो सकाळी जयापूर पालकमंत्री आम्ही, त्यांनी 3 नावं पाठवली. साहेबांनी पारशीला पसंत दिली आणि दीपक आमचा पहिल्यांदा आम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष दिला. परत आम्ही आमच्या कामाला लागलो. आमच्या मनात नाही, ध्यानात नाही, काहीच नाही. मी त्या दिवशी सहज मी मुंबईला गेलो सकाळी लातूरच्या गाडीने. साहेबांना पण 3 पत्र दिली, त्याच्यावर सह्या झाल्या. आलो फिरत होतो पण मला कुणकुण लागली. रवींद्र चव्हाण साहेब म्हणले, अरे तुझं नाव पाठवलं बघ म्हणले, तू काहीतरी आमदार होतं दिसतं. परत बावनकुळे साहेब म्हणले. मी म्हणले काय प्रकार आहे नेमका? म्हणलं आपण दुसऱ्याच्या बाबतीमध्ये काय चर्चा झालेली आहे पूर्वी. म्हणलं माझा तर काही संबंध नाही. परत जयभाऊंचा फोन आला 6 वाजता, राजेभाऊ कुठं आहेत? मी म्हणलं मंत्रालयात आहेत. तुम्ही इकडे म्हणले बांगल्यावर. बहुतेक आता तुम्हाला आमदार होण्याचे संकेत मिळू लागले. तुम्ही 4 दिवस काय मुंबई सोडू नका. आणि खरोखर एवढं देवाभाऊंचं लक्ष आहे भाऊ की माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना न मागता सुद्धा एवढं भरभरून द्यावा हा एवढा मोठा मान जीवनामध्ये पाहिला नाही. म्हणूनच मी बार्शीकरांना त्यावेळेस सांगत होतो सगळ्यांना, काय काय जण इथं असतील, मी तुमची थोडी दिलगिरी व्यक्त करतो बांधवांना की त्या माणसाजवळ कधी जातीवाद नाही. आम्ही जवळून पाहतो, शंकर भाऊ आहेत, सुनील भाऊ आहेत, ताई आहेत. अखंडपणानं रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत काम करणारा कार्यकर्ता. तो कार्यकर्ता म्हणजे कितकं मोठं काम करणारं व्यक्तिमत्व आहे ते आम्ही जवळून पाहिलं आहे. उठल्यानंतर रात्री 2-2, 3-3 वाजता आमच्या बंगल्यावरती भेटी झाली आहे. म्हणून मी सगळ्याला मी सांगत होतो की नाही, तसं नाही. परंतु माझ्या शब्दावर त्या काळात भाऊ कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. उलट त्या ठिकाणी मी बाजू मांडत होतो आणि माझ्याबद्दल गैरसमज त्या ठिकाणी झाले. परंतु मी खऱ्याचा त्या ठिकाणी सोबते बांधवलं. मला कळलं की एखाद्या खऱ्या माणसावरती, आज मला सांगा, सगळ्या माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या बांधवांना सांगू इच्छितो, राजकारणाच्या ठिकाणी असू द्या. आज या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी काही कौतुक करतो, ह्याचा अर्थ काय वेगळा काढू नका. परंतु ज्या माणसाने खरं काम केलंय किंवा ज्यांनी खरं, आज मला सांगा, आपण आज आपल्या माळावरती पाणी आलं असतं का? तुम्ही सांगा. 1996 ची योजना आहे. आज आपल्या बार्शीला पाणी आलं असतं का? आज एवढे रस्ते चकचकीत, सोलापूर असेल, धाराशिव रस्ता आहे, आज आपला तुळजापूर रस्ता आहे, आई जगदंबेला जाणारा 250 कोटीचा आहे. तुळजापुरात सगळे, धाराशिव रस्ता, परांडा रस्ता, गळवा, कुठला रस्ता राहिला सांग. आज MIDC एक झाली, 3 MIDC आपल्याला साहेब दिलेले आहेत. आज एवढं 5-5 हजार कोटी कधी आले असते का? आज जिल्ह्याच्या बाबतीमध्ये पण बघा, उजनीचं धरण भरण्याच्या बाबतीमध्ये बघा, कुठल्या ह्याच्यामध्ये ते व्यक्तिमत्व कमी पडले. आज मी मराठा समाज बांधवांना, उद्या माझा सर्व सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सुद्धा सत्कार आहे. ज्यांना मी आता सांगितलं की 10 शेळके साहेब, मला त्यांनी मराठा महासंघाचा अध्यक्ष केलं. मी चळवळीत काम केलं. आपल्या सगळ्याला माहित आहे की माझ्या अंगावरती वार झाली, माझं डोकं फुटलं गेलं, मला सगळ्या डोक्यात टाके इतका मार खावा लागला की मला पोलिसांनी किती मारला असं आपल्या सगळ्याला माहित आहे. ती लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं की एक संघर्ष करणार आणि प्रत्येक वेळेस आंदोलनाच्या बाबतीमध्ये सातत्यानं पुढे होतो, कुठल्या बाबतीमध्ये मागा. आणि परंतु समज गैरसमज कधीच करून घेऊ नका. खरं काय खोटं काय ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं आहे. आज ज्यावेळेस माझा पराभव झाला भाऊ, अक्षरशः वार्षिक सन्नाटा 50% रेट कमी झाले सगळे जमिनीचे कॉटनचे. सगळीकडे आमच्या रस्त्यानं कुठं बाजारात गर्दीच नव्हती. मी माझं कौतुक सांगत नाही, पण ज्या वेळेस बाजार समिती आली वातावरण हल्लं, नगरपालिका आली वातावरण, आणि आता तर आमच्या इथं सगळेजण उपस्थित आहेत. आज ग्रामीण भागात 90% सगळ्यांनी सांगतो भाऊ, 5 लाख एकरची किंमत 25 लाख रुपये झाली का नाही सांगा आता पाण्यामुळे? झाली का नाही? मिळते का आता 20-25 लाखाला एकर कुठे खेळ? आज ही किमया फक्त त्या माणसामुळे झाली. म्हणून मला माहित होतं 2004 पासून मी ओळखत होतो त्यांना जवळनं, आणि हे काम करणारा माणूस आहे आणि विकासाचा दृष्टिकोन आहे. आणि प्रत्येकाच्या मध्ये आज आम्ही नाही का, मी आहे, शंकर भाऊ आहेत मराठा समाजाच्या माध्यमातून, आम्ही सगळे आमदार भेटतो बांधव. परंतु आज मराठा समाज हा आपला थोरला भावाच्या भूमीत. आज राज्यामध्ये सगळ्यात 34% आपली संख्या आहे. पण
त्या ठिकाणी गैरसमज कधीच करून घेऊ नका. मी आवडून या ठिकाणी सांगतो, ज्या गैरसमजातून माझा पराभव झाला किंवा सगळ्याला वाटलं की कशी काय गडबड झाली, मी कसाला खीळ बसली, परत तुम्ही त्या जागेवरती आणलं, मग त्याचं स्पष्टीकरण देणं सुद्धा माझं या ठिकाणी कर्तव्य आहे. मला काय कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही बांधवून, परंतु मला काही गोष्टी स्पष्टीकरण करायचं की इतकं चांगलं काम केलं, एक सुद्धा असं बोट माझ्याकडे होऊ शकत नाही, इतकं अत्यंत चांगलं वागलं, कुठं सुद्धा मी गालबोट लागून दिलं नाही. कारण फडणवीस साहेबाला गालबोट लावलेली माणसंच आवडत नाही. त्यांना जर गालबोट लावलेला माणूस म्हणला की साईड ट्रॅकला करतात, म्हणून आम्हाला फार चांगलं वागावं लागतं, सगळ्याला त्या ठिकाणी माहित आहे. जर शिस्तीत वागलं तर तिथं कामाची पद्धत वेगळी आहे आणि कोणी जर गडबड केली तर बाजूला ठेवलं जातं. आणि जे विकासाचं किंवा जनहिताचं काम करतात त्याच लोकांना तिथं सपोर्ट मोठ्या प्रमाणात मिळतो, त्यापैकी एक आपण एक आहे. त्याच्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. प्रत्येक वेळेस मराठा समाजाची थोरल्या भावाच्या भूमिकेतून आपण काम करणं गरजेचं. आज आपली जबाबदारी, आपण छत्रपती शिवरायांच्या अन्वये आपण सगळ्यांना 18 पगड जातीच्या माणसांना महाराजांनी बरोबर घेतलं म्हणून हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. आज आपण महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे, प्रत्येक समाजाची लढाई वेगळी आहे, त्या पद्धतीने लढू द्या, परंतु कुठेही गावामध्ये किंवा कुठं वातावरण खराब होता कामा नये ह्या मताचा मी. आणि जर आपण शांतता प्रिय आपला तालुका आपला जिल्हा ठेवला तर 100% तुम्हाला सांगतो सगळ्या लेकरा बाळाच्या तोंडात सोन्याचा घास गेल्याशिवाय राहणार एवढी प्रतिज्ञा या ठिकाणी. कारण मला कधी चुकीचं वागायचं नाही किंवा मी कुठं चुकीचा संधी देणार, मी रिकामी पोरं फिरायला लागली तर खवळ, म्हणजे तेवढा अधिकार आहे माझा. त्याच्यामुळं कुठलाही गैरसमज या ठिकाणी कुणीही करू नका. तुम्ही फक्त विकास, इंडस्ट्री, उद्योग क्षेत्र, पाणी आणि सगळी दळणवळणाची साधनं. आज मला सांगा, तुम्ही आपला टेंभुर्णी ते इडशी ते टेंभुर्णी 1,500 कोटीचा रस्ता किती दिवस झाला थांबलाय? मला ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरला आदरणीय गडकरी साहेब त्याची मंजुरी म्हणजे लिमिटच फ्लॅश होत त्यांनी. आज किती दिवस झाले थांबलेला? त्याच्यामुळे 50% आपला व्यवसाय मार खातोय, कारण त्या तुळजापूर सोलापूरनं पाहणं जातात. अशा रीतीने जर डेव्हलपमेंट झाली तरच आपल्याला आपण 72ला भोगलोय, सगळेजण इकडे आलो. त्याच्यामुळं कुठलीही गैरसमज करू नका, कुठलाही काय करू नका. काय वाटलं तर आमच्याशी संपर्क साधा, तुम्हाला अधिकार आहे. आमचं चुकायला लागलं तर आम्हाला रोडवरती उभा करा, कानाला आमच्या दार आहे की तुम्ही इथं चुकताय, आम्ही खालची मान वर करणार नाही. कारण तुमच्या आशीर्वादावरतीच आम्ही या ठिकाणी राजकारणामध्ये पद भोगत असतो, याची पूर्णपणे आम्हाला जाणीव आहे. त्याच्यामुळे आमच्याकडनं कुठल्याही चुका होणार नाहीत. पण भविष्य काळामध्ये या ठिकाणी तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतो की जे लोंढेच्या लोंढे आपले गाव सोडून किंवा जन्मभूमी कुणाला सूड वाटत नसती, जे आले ते थोपवण्याचं काम निश्चितपणानं एक सामाजिक कार्यकर्ता, एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून हा राजेंद्र राऊत करेल असा या ठिकाणी सगळ्याला एक प्रामाणिकपणाने शब्द देतो. आणि या ठिकाणी भाऊंना पण विनंती करतो, भाऊ खरोखरच या ठिकाणी आमच्या सगळी जिल्ह्यातली जी मंडळी आहेत ती विद्यार्थी आहेत, शिक्षणासाठी त्यांना फक्त जागेची गरज आहे. आपण सगळेजण साहेबांकडे जाऊ, साहेब एवढे दिलदार आहे, जागा पण देतील आणि निधी पण देतील, काय सुद्धा अडचण नाही, मला त्याची खात्री आहे. आणि जरी काय अडचण आली साहेब आपण सगळेजण आहेत, माझ्याकडे पण काय सिंहाचं वाटा सांगा, मी सुद्धा कमी पडणार नाही. कारण भगवंताच्या कृपा आशीर्वादानं आपल्या सगळ्याला माहित आहे की सगळं सुस्थितीत आहे. त्याच्यामुळं कुठेही आपण कमी पडणार नाही, जेही लागेल मी तुम्हाला कधी मागं पुढं सरणार नाही. अशा पद्धतीने आपण एक चांगलं वसतिगृह जिल्ह्यातील आपल्या सगळ्या विद्यार्थी बंधू भगिनी करतात. कारण बरीच मंडळी या ठिकाणी शिक्षण आणि भाऊ तर काही सगळे पिंपरी चिंचवडला काही नाही म्हणण्याचा विषयच नाही, जागाही शोधतील आणि त्या ठिकाणी आपल्याला मदत आणि सातत्यानं आपल्याला सुनील भाऊ आहेत, तिथं पण आपला बार्शीकर सोलापूरकर मोठ्या प्रमाणात ताई या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आहेत. आणि भाऊंवरती आणखीन जावं करतो, भाऊ की जशी आमच्यावरती प्रेम तिकडे करतात तशी तुमच्यावरती पण फार प्रेम करतात. ही तर मोठी संख्या आमची, सगळ्यांना सांभाळून घ्या असं सगळ्यांच्या वतीनं आपल्याला नम्रपणे विनंती करतो. कारण ही अत्यंत प्रेमाची माणसं आहे ती. एकदा जर जीव लावला, आता मला सांगा मी कोण होतो काय होतो, शेतात दारा धरणारा पोरगा, आज 2 वेळेस मला विधानसभेचा आमदार केलं त्या ठिकाणी आणि पडताना सुद्धा बहुत 300 किंवा 500 मतांनी पडले मी, जास्त मतानं बरोबर नाही. काय ठिकाणी कुठं अडचणी आली म्हणून गडबड झाली भाऊ, नाहीतर कुठलं संकट काहीतरी आलं, नाहीतर रेग्युलर सुद्धा ह्यांनी मला हे केलं असतं. जशी 20 वर्ष नगरपालिका दिली, 25 वर्ष आज सलग या ठिकाणी पंचायत समिती दिली, सगळ्या असंख्य सत्ता या ठिकाणी देऊन मला सेवा करण्याची संधी देणारा हा वर्ग आहे. तसाच या ठिकाणी आपल्या सुद्धा बरोबर भारतीय जनता पार्टीच्या बरोबर ही सगळी मंडळी या ठिकाणी राहील असं या ठिकाणी खात्रीदायक आपल्याला शब्द देतो. आणि ज्यावेळेस या अडचणीला आपल्याकडे येतील त्यावेळेस मदतीचा हात करण्यात यावा अशी आपल्या सगळ्यांनाच माझ्या तिन्ही नेते मंडळीला या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. आणि आपण सर्वांनी एक बार्शीकर सोलापूर जिल्ह्यातील सगळे रहिवासी आपण माझा यथोचित सत्कार केला.
त्याबद्दल मी मनपूर्वक आपला आभारी आहे. आयुष्यभर माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मी आपल्यासाठी झगडत राहील असा या ठिकाणी भगवंता मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.